दोघांना जोडणारा जो सर्वश्रेष्ठ दुवा आहे तो माता सुमित्रा आहे. त्यामुळं माझ्या मुलाला वनवास झाला आणि तुझ्यामुळं झाला असं भांडणं माता कौशल्येत आणि कैकेयीमध्ये झालं नाही. याचं कारण माता सुमित्रा आहे. माता सुमित्रेचे दोन सुपुत्र आहेत, एक लक्ष्मण भैया आणि एक शत्रुघ्न भैया. लक्ष्मण भैयाला त्यांनी माता सुमित्रेने रामरायाच्या चरणी अर्पण केलं आणि सांगितलं तुझे राम हेच तुझे पिता, माता सीता हीच तुझी माता. जिथे राम तिथे अयोध्या. बाकी तू काहीच विचार करू नकोस. रामरायाच्या सेवेशिवाय दुसरा काहीच विचार करू नकोस. आणि दुसऱ्या पुत्राला सांगितलं तू देशसेवा करायची. आपल्यालाही दोन पुत्र असतील तर एक देशसेवेमध्ये आणि एक धर्मसेवेमध्ये लावण्याचा आपला विचार आहे का बघा. माता सुमित्रा हा आदर्श तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला देते. मला नेहमी असं वाटतं की आदर्श घ्यायलाच हवा. मला काही लोक प्रवचन सुरुवात होण्यापूर्वी भेटले आणि म्हणले की तुम्ही मातेबद्दल खूप छान बोलता, कधी कधी पुरुष वर्गाबद्दल पण बोला, आमच्या काय अडचणी चालू आहेत तुम्हाला काय माहिती. अहो लग्नाच्या दिवशी ती शेवटचं नाचलो आणि हसलो आणि लग्नाच्या दिवशी ती शेवटचं रडली. त्यानंतर ती आनंदानं हसतीये आणि असं काही जण म्हणले म्हणून. आणि अनेकांची बायको असं सांगत असते तुमचा कुणी अपमान केलेला मला आवडत नाही, तुम्हाला कुणी मला बोललेलं आवडत नाही. का बरं आवडत नाही? कारण तो अधिकार माझा. तुमचा अपमान करण्याचा अधिकार फक्त माझा आहे. असं कसं दुसरा कुणीतरी तुमचा अपमान करेल असं कसं चालेल? तो अधिकार माझा आहे. तर निश्चितच दशरथाच्या जीवनामध्ये असे किती अपमान शेवटच्या कालखंडात येऊन गेले बघा ना. पत्नीनं केलेल्या अपमानाच्या नंतर दशरथाचं जीवन फक्त संपण्याच्या अवस्थेपर्यंत. पण दशरथाकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला पाहिजे. आपल्या डोक्याचा एक केस पांढरा झाल्याबरोबर त्यांनी ठरवलं की पुढच्या पिढीकडं हे सगळं सुपूर्त करायचं आहे. माझ्याकडे काय बघताय देशपांडे साहेब? एकदा मी असंच प्रवचनात म्हणलो की अहो ज्ञानेश्वर माऊलीची कृपा झाली ना तर रेडे सुद्धा खूप छान बोलतात. लोक माझ्याकडे बघायला. पण काही रेड्याच्या मंदिरात जाऊन डोकं आपटतात रेड्याच्या डोक्यावर, तरी कृपा होत नाही. त्याचं काय करायचं? दशरथ हा जबाबदारी कधी सोडायची याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. अनेक म्हाताऱ्यांच्या अर्ध्या गोऱ्या मसनात गेलेल्या असतात तरी सुद्धा जबाबदारी सोड. साखर किती घालायची मीच सांग. एक तर्कस्नुषा म्हणून एक न्याय आहे. तर्कस्नुषा न्याय म्हणतात न्यायशास्त्रामध्ये. एक मैत्रीण जाते आपल्या मैत्रिणीच्या घरी आणि विचारते की अगं ताक आहे का? मैत्रीण नसते घरी, तिची सून असते आणि ती म्हणते अहो ताक नाही. अगं तुझी सासू म्हणली होती आहे म्हणून, जरा बघ बरं सासू कुठे ठेवते, जरा जरा चेक कर कुठे असेल तर. तिनं सगळीकडे बघितली आणि म्हणली नाही ग नाही हो मावशी मी तुम्हाला नाही देणार. असं कसं होईल? खरंच ताक नाहीये. ती बाहेर निघत असते. तिची त्या घरातल्या सुनेची सासू येते, यांची मैत्रीण येते आणि ती म्हणते काय ग कशी काय आली होतीस? ती म्हणली अगं काही नाही ताकासाठी आले होते पण तुझ्या सुनेने सांगितलं की ताक नाहीये. ती म्हणली ये आतमध्ये घरात. असं कसं म्हणते माझी सून? ये आतमध्ये घरात. ती म्हणली चल तू कुठं ठेवला असशील परदेशी. ती पुन्हा आतमध्ये घरात आली आणि समोरासमोर बसल्यावर सांगितली आता मी सांगते ताक नाही आहे. अगं हे तर तुझ्या सुनेनं सांगितलं होतं ना. मी सुनेला अधिकार नाही दिलाय अजून की ताक नाही घरात हे सांगायचंय. तर अनेक जण आपली जबाबदारी सोडत नाहीत. जबाबदारी सोडायची कशी हे दशरथाकडून शिकावं आणि जबाबदारी घ्यायची कशी हे हनुमंतरायाकडून शिकावं. हनुमंतरायांच्या जीवनातल्या 4 अवस्था सांगतो तुम्हाला. हनुमंतरायाच्या जीवनातल्या 4 अवस्था सांगतो. एक अवस्था मातेच्या सहवासातली, जरा ध्यान देऊन ऐका. मातेच्या सहवासातली अवस्था आहे एक. दुसरी अवस्था आहे सुग्रीवाच्या सहवासातली. तिसरी अवस्था आहे रामरायाच्या सहवासातली आणि
आणि चौथी अवस्था आहे रामराय निजधामाला गेल्यानंतर रामरायांनी सांगितलं होतं की या कलियुगाच्या अंतापर्यंत माझं नामस्मरण जिथं जिथं चालतं तिथं तिथं तुला जायचं आहे, माझं नामस्मरण जिथं चालेल त्यांचं कल्याण करायचं आहे, धर्म संस्थापनेसाठी कार्य करायचं आहे. या 4 अवस्थेतले हनुमानजी जबाबदारी कशी आहे बघा. लहानपणी मातेच्या सहवासात असलेले हनुमानजीचं बळ प्रचंड होतं. नुकतं जन्मल्याबरोबर सुद्धा सूर्याला गिळायला निघाले, पण मोहीम अयशस्वी. सूर्याने एक अस्त्र फेकलं, हनुमतीला लागलं, हनुमान नाव ठरलं आणि पुन्हा वापस अनसक्सेसफुल. तुमच्या माझ्या भाषेत साधं सांगायचं तर काय, अनसक्सेसफुल. बरं, दुसरी अवस्था सुग्रीवाच्या सोबत हनुमानजी करतायत काय? सुग्रीवाचे सेनापती म्हणून आहेत. बरं, काय सेनापतीचं कार्य असलं पाहिजे? आपल्या राजाला राज्यगादी मिळवून देण्याचं. पण वाली प्रचंड बलशाली आहे. वालीच्या विरोधात हनुमानजीला लढायची ताकद, माफ करा, नाही. आणि म्हणून जेव्हा कुणीतरी 2 नवीन माणसं आली आहेत, जाऊन बघून ये, माझ्या भावानं तर नाही पाठवली आहेत ना ऋषिमुख पर्वतावर, म्हणून हनुमानजीला ब्राह्मण वेशात पाठवतात. का बरं ब्राह्मण वेशात? ब्राह्मण वेशात माणूस असेल तर समोरच्याला थोडीशी भीती असते की नाही बाबा मारू नये याला, कशाला ब्रह्महत्येचं पातक घ्यावं, म्हणून ब्राह्मण वेशात पाठवलं जातं. म्हणजे तिथेही खूप मोठी ताकद नाही आहे हनुमानजीची. पण रामरायांच्या जीवनात आल्यानंतर आणि रामरायांनी हे निजधाम सोडून गेल्यानंतरच्या अवस्थेत जर त्यांची जबाबदारी आणि त्यांची ताकद बघितली तर सर्वश्रेष्ठ अवस्थेतली आहे, सर्वश्रेष्ठ. रामरायांनी सांगितलं की माता सीतेचा शोध घ्यायचा आहे, हे संपूर्ण समुद्र उल्लंघन करून पलीकडे जायचं आहे. हनुमानजी तयार, समुद्र लंघन करून पलीकडे जातात. अशोक वाटिकेमध्ये जाऊन माता सीतेला अतिशय नम्रपणे आपला निरोप सांगतात. पण आता निरोप सांगून भागायचं नाही ना, आलं त्याचं काम अजून पण काही झालं पाहिजे. म्हणून माता सीतेला विचारतात, माता भूक लागली आहे, काय खाऊ? काही नाही, पडलेली फळं खा, जे जमिनीवर पडली आहेत ती खाऊ. बोलले खा. सगळी झाडं हलवून टाकली, सगळीच्या सगळं अशोक वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. आणि मग कल्पना गेली रावणाकडं की कोणीतरी वानर आलाय आणि त्याला बांधून आणा. आता यांना बांधण्याची ताकद कुणामध्ये हो? पण तरीही ते म्हणले जायचंच आहे रावणाच्या भेटीला, बांधूनच घेऊया. आणि ते गेले. आता रावणाला असं वाटलं एक माकड आहे, माकडाला काय, त्याच्या शेपटीमध्ये त्याचा जीव असतो, शेपटी त्याला खूप आवडते. काय करा रे, मजा करा, चला सगळ्यांनी आपल्या आपल्या घरातलं तेल आणा, सगळ्यांनी आपापल्या घरातले तेल आणि कापड आणा, याच्या शेपटीला गुंडाळा आणि याची शेपटी जाळून टाका. हा पश्चाताप अवस्थेत येऊन जाईल. सगळ्याच्या घरातून तेल आलं, सगळ्याच्या घरातून कापड आली, पेटवली गेली, लंका अख्खी जळून गेली. पण एक घर बाकी राहिलं. कोणतं घर बाकी राहिलं माहिती आहे? ज्या घरासमोर तुळशी वृंदावन होतं आणि ज्या घराच्या आतमधून रामनामाचं स्मरण ऐकू येत होतं, ते घर बाकी राहिलं. आणि ते घर होतं बिभीषणाचं. बिभीषणाचं घर न जळण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या घरातून तेल पण आलं नव्हतं आणि कापड पण आलं नव्हतं. ज्या घराचा काही सहयोगच नाहीये ते घर कशाला जळायचं? त्यामुळं आपलं घर जर या बाहेरच्या वाईट वातावरणात वेगळ्या अर्थानं जळू नये असं वाटत असेल तर घरासमोर तुळशी वृंदावन असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि घरामध्ये रामनामाचं निरंतर स्मरण असणं नितांत गरजेचं आहे. आता झालं असं की लक्ष्मण भैयाला शक्ती लागल्यानंतरचा एक प्रसंग खूप मोठा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. लक्ष्मण भैयाला शक्ती लागल्यानंतर होतं असं की सुषेण वैद्याला बोलवायचंय. पण बोलवायचं कसं बोलवायचं, कसं सांगायचं सुषेण वैद्याला आणि कुणाला आणायला सांगायचं? प्रश्न असा होता की सुषेण वैद्य येणार तरी कसे? हनुमंतरायाला सांगितलं गेलं की तुम्ही जाऊन घेऊन या ना, तेवढं घेऊन या. मग आता अवघड प्रश्न असा आहे की रावणाच्या संपूर्ण हद्दीत जायचं आणि सुषेण वैद्याला घेऊन यायचं. हनुमानजींनी फक्त सुषेण वैद्याला नाही आणलं,
अख्खच्या अख्खं त्याचं घरच उचलून आणलं. ते उचलून आणण्याचं कारण होतं, जर सुषेण वैद्याला एकट्याला आणलं असतं तर काय झालं असतं, ते म्हणले असते अहो सगळ्या जडीबुटी तिकडेच राहिल्या ना, आता पुन्हा एकदा जा आणि त्या जडीबुटी घेऊन या. पण जडीबुटी घेऊन आले असते तर त्यांनी सांगितलं असतं मी नाही करणार, कारण माझी पत्नी माझे लेकरं सगळे तिथे आहेत. मी जर तुमची मदत केली शत्रूची तर माझ्या लेकरा बाळांना सगळ्यांना रावण मारून टाकेल, ते धोकादायक आहे सगळं. मग त्यांना घेऊन या. या चक्रा मारत बसावे लागले असत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता वरिष्ठम असलेले जे हनुमंतराय आहेत त्यांनी अख्खं घरच उचलून आणलं. बरं, घर उचलून आणल्यावर प्रश्न संपला का? नाही संपला ना. ते म्हणले हे या माझ्या घरातल्या जडीबुटीवर चालला, संजीवनीच आणावं लागणार आहे. मग संजीवनी कुठून आणायचं? पत्ता सांगितला गेला. अशा वेळेस हनुमानजी असं म्हणू शकले असते, पल्ला खूप दूरचा आहे, वेळ रात्रीची आहे, मला पहिले तर माहित नाही, आणि बरं जर मी सकाळी येण्या अगोदर सूर्य उगवलाच तर मी काय करू? असं हनुमानजी काहीच म्हणत नाही. उलट रामजीला हनुमानजी सांगतात की मी येण्या अगोदर सूर्य उगवणारच नाही, कारण सूर्याला भीती आहे. दोन प्रकारच्या भीती आहेत. एक भीती आहे, हा लहान होता तेव्हा गिळायला निघाला होता, आता तर मोठा आहे. त्यावेळेस आईच्याच संगतीत होता, आता साक्षात ब्रह्मांड नायकाच्या संगतीत आहे. एक भीती. आणि दुसरं, रामजी सूर्यवंशी, आपल्याच वंशातला एक जण जर अडचणीत असेल तर त्याला मदत झाली पाहिजे. आता आपण आपल्या वंशातल्या लोकांना मदत किती करतोय बघा. काही जण पहिल्या पिढीत भावभावकी व्हायला लागलेत, काही जण दुसऱ्या पिढीत भावभावकी व्हायला लागलेत, काही जण तिसऱ्या पिढीत भावभावकी व्हायला लागलेत. अरे 7 पिढ्यानंतर नाही, कितीतरी पिढ्यानंतर सुद्धा या वंशातला जगला पाहिजे, यासाठी भगवान सूर्याने पण प्रयत्न केला. आणि संजीवनी बुटी घेऊन येण्याऐवजी संपूर्ण डोंगरच घेऊन आला. अनेकांना वाटतं कशाला डोंगरांना संजीवनी बुटी कळाली होती ना चमकणारी म्हणून. युद्ध चालू आहे, मेडिकल इथंच असलेलं जास्त बरं, वैद्य आहेत, मेडिकल पण असलेलं बरं. कारण प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला लागलं, कुणाला ना कुणाला त्रास झाला, पुन्हा मेडिकल मधले गोळ्या घेण्यासाठी औषध घेण्यासाठी पळा. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे? त्याच्यापेक्षा एकच चांगली गोष्ट ती म्हणजे संपूर्ण मेडिकल इथंच आणून ठेवा. त्यामुळं निश्चितच जेवढंही त्यांच्याबद्दल बोललं जावं तेवढं सर्वश्रेष्ठ आहे. हनुमानजी बद्दल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल रामरायांनी त्यांच्या जीवनात सर्वश्रेष्ठ काम जर कोणतं केलं असेल तर अनेक अहंकारांचा अहंकार नष्ट केला आणि समाजातल्या शेवटातल्या शेवटी असलेल्या व्यक्तीचा सन्मान वाढवला. केवट बघा ना, काय अवस्था आहे केवटाची, काय बुद्धिमत्ता आहे केवटाची. अहो सामान्य अवस्थेतला आहे हा, तरी सुद्धा हा केवट परमात्मा भेटल्यावर मात्र 3 गोष्टी मागून घेतो. परमात्मा भेटल्यावर 3 गोष्टी मागून घेतो. पहिल्यांदा केवट म्हणतो, हे रामराया मी ऐकून आहे की तुमच्या पायाची चरण धूळ जर पडली तर एखाद्या शिलेची सुद्धा बाई होते. जर माझ्या नौकेचीच बाई झाली तर? एक बायको सांभाळता एवढा परेशानी चालू आहे, आणखी एक नौकेची बायको झाली तर कुठं सांभाळू? त्याच्यामुळे काय करतो, मी तुमची पाद्यपूजा करतो. केवटाने मागून घेतलेली पहिली गोष्ट म्हणजे परमात्म्याची पाद्यपूजा मागून घेतली. जिथं जिथं पाद्यपूजेचा योग येईल सोडूच नये, कारण आपल्या शरीरातलं ग्रहण करण्याचं ठिकाण जर 2 भुरकुटीच्या मध्ये असेल तर आपल्या शरीरातली ऊर्जा वाहण्याचं ठिकाण हे आपल्या पायाचे अंगठे आहे. त्यामुळे पाद्यपूजेचा योग हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळं केवट सारख्या अज्ञानी माणसाला सुद्धा हे कळालं की परमात्म्याची पाद्यपूजा मागून घ्यायची. दुसरी गोष्ट, पलीकडे सोडल्यावर केवटाने सांगितलं की हे परमात्म्या, मागायचे अजून 2 गोष्टी बाकीच आहेत, ते मागा. मी नदी पार करायला तुम्हाला मदत केली, माझी कारणं सांगितली नाही, एकही कारण सांगितलं नाही आणि तुम्हाला नदी पार करायला मदत केली. जेव्हा भवसागर पार करायची वेळ येईल परमात्म्या, तेव्हा केवटाला क्षणभराची सुद्धा प्रतीक्षा करायला लावायचं नाही.
त्या क्षणी मला प्राप्त व्हा आणि त्या क्षणी तुमच्या निजधामाला मला घेऊन जा, अशी दुसरी मागणी केवटाने केली. आणि तिसऱ्या मागणीत सांगितलं, हे परमात्म्या, तुमचं लक्ष्मण भैयाचं आणि माता सीतेचं दर्शन झालंय, आता या विश्वातलं काही बघायची इच्छा राहिली नाही. या डोळ्याला माझ्या पट्टी बांधा आणि 14 वर्षानंतर जेव्हा तुम्ही याल, तुमच्याच हाताने हे सोडा आणि पुन्हा याकडे न त्याकडेला घेऊन जाण्याचा मला सेवा द्या. म्हणजे भरताना जे मागितलं की राम भैया, मी तुम्हाला आलो बोलवायला तरी आला नाही, पण ध्यानात ठेवा 14 वर्षानंतरचा एक दिवस जरी झाला तरी हा भरत अग्नी प्रवेश करेल. असं जसं भरताने मागून घेतलं तसंच त्याच अवस्थेतलं मागणं केवटानं सुद्धा मागून घेतलं. बरोबर 14 वर्ष झालं की तुम्ही मला भेटायला या. काय होतंय? रामकथेचं चिंतन किती करावं? इतकं करावं, इतकं करावं, इतकं करावं की जन्म कमी पडावं. पण प्रवचन किती करावं? समोरची माणसं व्यवस्थित बसली आहेत तोपर्यंत करावं. त्यांच्यामध्ये चुळबुळ झाली की प्रवचनकारांनी समजून घ्यावं की आता वेळ आटोपत आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळं संपूर्ण रामायणाचा जर अभ्यास आपण करायला लागलो, रावणाबद्दल थोडंसं बोलूया. काय कमी आहे रावणाकडे? रावण एकदा म्हणतो की हे जे माझ्याकडे बल आहे तेही परमात्म्यानेच दिलेलं आहे. माझ्या मनामध्ये जी आसक्ती झाली आहे तीही परमात्म्यानेच निर्माण केली आहे. माझ्या मनामध्ये जे काम आहे तेही परमात्म्यानेच निर्माण केलं आहे, तर माझा दोष काय? पण परमात्मा भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात सांगतात की मी बलवानांचं बल आहे, पण आसक्ती रहित आणि काम रहित बल आहे. एखाद्या बलवानाला असं वाटत असेल की मी एखाद्या दुर्बलावर अन्याय करावा, तर ते मी त्याचं बल नाही आहे. एखाद्याच्या मनामध्ये निर्माण झालेला काम असेल एखाद्या अबलेवर अत्याचार करण्याची इच्छा, तर ते काम मी नाही आहे. मी काम आहे तर शास्त्रसंमत काम आहे. आणि असा शास्त्रसंमत काम असेल तरच, म्हणजे अग्नीच्या वेद ब्राह्मणाच्या साक्षीनं ज्या पत्नीशी आपला विवाह होतो त्या पत्नीसोबत सुद्धा काम करताना काही गोष्टी पाळायच्या असतात. ती म्हणजे ती आजारी नसावी, तिचा उपवास नसावा, ती मासिक धर्मामध्ये नसावी, तिची कुठली तरी विशेष तपश्चर्या त्या कालखंडातली होत नसावी. अशा बऱ्याच गोष्टी पाळून मग केलेला काम हा शास्त्रसंमत काम आहे. या कुठल्याही ठिकाणी रावण लांबवर बसत नाही आणि तरी म्हणतो की हे परमात्म्यानेच दिलेलं बळ आहे. तर निश्चितच रावणाची आणि आपली ही मानसिकता अशीच असते की आपल्या आपल्या चुकांचं तर्कशास्त्राच्या आधारे काहीतरी तुटपुंज का होईना त्याला एक आधार द्यायचा, अशा पद्धतीची इच्छा निश्चितच असते. पण जो तर्क केवळ आणि केवळ परमात्म चिंतनासाठी वापरला जातो, तो तर्क हाच तत्वज्ञान आहे, तोच तर्क आहे. अन्यथा केवळ नर्क आहे. आपल्या आपल्याच भूमिका, आपल्या चुकीच्या भूमिका पटवून देण्यासाठी जो तर्क केला जातो की तो केवळ नर्क आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक प्रसंगामध्ये रामरायांनी दुर्लक्षित असलेल्या प्रत्येकाचा शेवटचा सन्मान वाढवण्याचा खूप खूप प्रयत्न केलाय. लोभी व्यक्तीला जसं धन प्रिय असतं